आज आपण बनवूया झटपट अशी लसूणची चटणी। आता काय होतं, उन्हाळ्याच्या दिवसात ना जेवण जात नाही, तर ह्या चटण्या तुम्ही जरूर बनवून बघा। अर्धी वाटी लसूण घेतलेला आहे, सोलून भाजून घेतलेला आहे बघा। असे डाग पडस्तोवर भाजायचा लसूण आणि पूर्ण थंड होऊन द्यायचा। अर्धी वाटी मोठ्या आकाराच्या 3 कुड्या घेतल्या होत्या मी। सुक्कं खोबरं घेतलेलं आहे, अर्धे वाटीचा अर्धा भाग घेतलेला आहे, भाजून घेतलेलं आहे। पूर्ण जास्त भाजायचं नाही, हलका हलका भाजायचं। आता हे मी तुकडे करून भाजलं, तर तुम्ही खिसून भाजलं तरी पण चालू शकते। आता हे एवढंच मी एकदा फक्त फिरवून घेणार आहे मिक्सरला। एकदाच मी फिरवून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, आता अशा जेव्हा चटण्या बनवतो ना, तर थोडंसं मिठाचं प्रमाण जास्त टाकायचं। छोटा 1 चमचा जिरं घेतलेलं आहे बघा, हलकंसं भाजलेलं आहे, जास्त भाजायचं नाही, हलकंसंच भाजायचं। हे पण आता मी फिरवून घेते। फिरवून घेतलेलं आहे, दरदरं केलेलं आहे, पेस्ट करायची ना, असं दरदरं झालं पाहिजे। त्याच्यामध्ये छोटे 3 चमचे मिरची पावडर, कलरवाली पण आहे, तिखटवाली पण आहे, तुमच्या तिखटाप्रमाणे घ्यायचं मिरची पावडर। आता हे पण मी फिरवून घेते। फिरवून घेतलेलं आहे। एकदा फिरवल्यानंतर काय करायचं, असं फिरवायचं, थोडंसं वरखाली करायचं, म्हणजे चांगलं फिरलं जातं। चटणी बघा किती मस्त झालेली आहे, एकदम सुट्टी सुट्टी आणि खूप चविष्ट। बाहेर ठेवली तरी पण चालेल, फ्रीजमध्ये ठेवली तरी चालेल। आता ह्यातलं तुम्हाला मी सांगते, तिखट कमी खात असेल तर काश्मीरी कमी तिखटवाली मिरची जास्त वापरली तरी पण तुम्ही चालू शकते। ह्याच्यामध्ये पूर्ण 1 वाटी तुम्ही खोबरं जरी टाकलं तरी चालेल, पण हलकंसं भाजून टाका, त्याची चव छान येते। कच्चं टाकलेल्याची वेगळी येते आणि भाजून टाकलं की नाही लसूण आणि त्याची चव वेगळी येते। मस्त बघा, बिन भाजता सुद्धा मी लसणाच्या चटण्या खूप साऱ्या अपलोड केल्या आहेत, पण तुम्ही अशा पद्धतीनं पण बघा। गरमीच्या दिवसात कशी एकदम थोडीशी जरी घेतली तरी पोटभर होतं। आणि तुम्हाला ह्यात जर अजून काय टाकायचं असेल ना, तर तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला सांगेन की तुम्ही याच्यामध्ये अजून काय काय टाकून बनवू शकता चटण्या। पण ही एकदा चटणी जरूर बनवून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।